निश्चित स्वरूपात बघा श्रीमंत स्पोर्ट बावनजे क्रिकेट संघ शेवटचा पुकार आहे तुम्हाला संग्राम 11च्या वतीने मैदानामध्ये जर तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारले असेल तर मैदानामध्ये क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी आणि सलामी खऱ्या अर्थाने फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलेला असेल तर तुमची सलामी जोडी मैदानामध्ये लगेचच दाखल करावी। चला मैदानामध्ये लगेचच आपण इथे दाखल व्हावं। श्रीमंत स्पोर्ट बावनजे क्रिकेट संघाचे संघनायक शेख याने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांना प्रथमतः इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। विशाल मैदानामध्ये सलामीर जोडी दाखल करावी। अगदी टीम मैदानामध्ये दाखल झाली आहे। एका साइडला श्री मलंग बाबांची टीम, ज्या टीमची टी शर्ट आपण पाहतोय ज्या पद्धतीने स्पॉन्सर केले आमचे परेश भाई पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले। दुसऱ्या साइडला कुटारी टीम जी बापू यांच्या स्मरणार्थ संदीप शांताराम मात्रे यांनी ती स्पॉन्सर केली टी शर्ट। जी टीम आपण पाहतोय खेळताना दिसेल चैतन्येश्वर कुटारी टीम जी बापू यांच्या स्मरणार्थ त्यांनी स्पॉन्सर केली टी शर्ट। लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर संपवायचे, अन्यथा एक खेळाडू 38च्या आतमध्ये जरूर घेतला जाईल आणि जसा पहिला चेंडू टाकेल अभिजित आपण लगेच टाइम सांगूया की पहिला चेंडू कधी टाकला। सिद्धार्थ देखील माझ्यासोबत जोडला। आज अप्रतिम कॅचेस पकडला गेला। मला वाटतं अक्षय खैरेने जी कॅच पकडली त्या आधी कालच्या दिवसामध्ये धनराज मात्रेनं कॅच पकडली, रोहन कांबळेने देखील अप्रतिम कॅच पकडली आणि अक्षय खैरे ही 3 नावं खऱ्या अर्थानं बेस्ट फिल्डर बेस्ट कॅच साठी जरूर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असतील। टॉप 10 मध्ये जाणारी मॅच असेल। येस टॉप 10 जो जिंकेल तो टॉप 10 मध्ये जाईल। रिप्ले टेलिकास्ट मागील कॅचचा तुम्हाला दाखवला जातोय अगदी आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून। एक पाय हवेमध्ये होता, दुसऱ्या पायावरती संतुलन आणि वॉड कॅच। यार एखाद्या आंब्याच्या झाडावरून जसा पिकलेला आंबा काढावा तशी कॅच पकडली गेली अक्षयनं। आवाज ऐकला तुम्ही राहुल शिरसाट सर प्रिन्स या नावानं त्यांना नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये जरूर ओळखतात। त्यांच्या बाणीतून संपूर्ण कहाणी तुम्ही ऐकलीत। पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक चांगला आवाज प्रिन्स सर, अर्थातच राहुल शिरसाट सर आज महागुरु MD गडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली समालोचन करण्याची संधी भेटली आहे। जाऊया मॅचच्या दिशेनं। चैतन्येश्वर कुटारी टीम खूप महत्वाची मॅच, कारण कुटारी टीमला माहिती आहे भाऊ आपण या फेरीमध्ये कसे आले आहोत। खूप मोठा प्रवास होता या टीमचा, अडखळीचा प्रवास होता आणि या फेरीपर्यंत येऊन पोहोचले त्यांच्या समोर श्री मलंग बाबांची टीम। मॅचला होईल सुरुवात। ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज दाखल झाला तेजस मुकादम, एक अष्टपैलू खेळाडू। या टीमचा एक चांगला फलंदाज चांगला बॉलर सध्या मात्र दाखल झाला। बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण पाहतोय किरण मात्रे आणि आकाश मात्रे। पहिला चेंडू मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला अगदी षटकार। पूर्ण वाकवला होता, बसला होता, मग चोपला होता, हा बैठा होता। यावेळी देखील बॅट स्विंग केली आहे। चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, कट होतोय। अप्रतिम गोलंदाजी। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वर जावी अशी गोलंदाजी श्री मलंग बाबांच्या टीम कडे। मी म्हणेल की बॉलिंग अटॅक खूप जबरदस्त आहे। मागील मॅच बॉलिंग अटॅक वरती या टीमनं बाहेर काढली, तर चैतन्येश्वर कुटारी टीम देखील मागील मॅच मध्ये बरेचसे अडखळे होते, खास करून निकेश पाटील कडे लक्ष असेल। ओहो आणखीन एक बैठा फटका, पुन्हा एकदा मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, बैठा फटका। किरण मात्रे ऑन फायर।
अगदी कॅमेरामॅनला सांगतोय तू खिच मेरा फोटो, आणि अशा पद्धतीने त्याची ती स्टाईल होती. एखादा फोटो काढून फ्रेम बनवावी. अप्रतिम, त्याच्यासारखीच हँडसम फटकेबाजी. या मान दिला. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न सरळ बॅटीने जरूर खेळून काढला. खेळाडू आहे मिड ऑफचा. मिड ऑनचा एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. किरण मात्रेनं थोडंसं मी म्हणेल की शांततेचं क्रिकेट त्याचं म्हणता येईल, थोडंसं संयमी क्रिकेट, आणि त्यानंतर एक मास्टरमाइंड खेळाडू आहे जो ज्याला माहिती आहे कधी वार करायचा, कधी शांतता घ्यायची. चांगल्या चेंडूला मान देणारा हा खेळाडू खरपूस चेंडूचा खरपूस समाचार घेत असतो. आणि अशावेळी टीमची टोटल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 13 धावसंख्या. 2 6 आलेत मोठे. 4 चेंडू आतापर्यंत मात्र जरूर झालेले आहेत, मात्र अजूनही 2 चेंडू बाकी असतील. तेजस मुकादम वेगवान गोलंदाज, गती आहे, वेग आहे तेजस मुकादम कडे, ज्याला 2 षटकार आल्यानंतर तेजस मुकादम मागे हटणार नाहीये. तोही ओव्हर कव्हर करायला बघणार आहे. हा 2 षटकार आलेत, पण तेवढेच 2 डॉट काढण्याची क्षमता देखील या गोलंदाजाकडे आहे. कारण की वावंजे श्री मलंग वावंजे टीमचा हा एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू, ज्याच्यावरती जबाबदारी पॉवर प्लेची नेहमी असते. वंचिको ओहो, स्क्वेअर कॅट, एक पाय हवेमध्ये, अगदी नटराज पद्धतीने खेळलेला फटका पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला. 4 धावेसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 17. गाणी वाजतात तेव्हा तेव्हा एक तर डीजे वाल्याला भूक लागलेली असते, तो सांगतो की लंच ब्रेक घेऊयात भाऊ. अप्रतिम डीजे. श्रीशा साऊंड क्लास यार. तुम्ही आहात तर आवाज आहे, म्हणजे तुम्ही आहात तर घळा, नाही तर डायरेक्ट भाई खळा. खूप छान आवाजाची काळजी घेतली. साऊंड सिस्टीम क्लिअर, सुमधुर संगीत. गोलंदाजीसाठी अक्षय खैरे, एक बेस्ट फिल्डर ज्याने आपण पाहिलं तर अप्रतिम संगीत अजय देसाई. श्रीशा साऊंड, वा. सध्या त्यांचा लोगो तुम्ही पाहिला जो आमच्या YouTube वाहिनीवरती. अप्रतिम चेंडू, अगदी हाफ ट्रॅकर होता. गुडलाईन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर रायझिंग चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर थोडासा राईज होतोय. अक्षय खैरे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एक पर्सनॅलिटी खेळाडू आहे, त्याची वेगळी पर्सनॅलिटी असते. तो मैदानामध्ये उतरत असतो तेव्हा चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी डॉट येतोय. गुडलाईन स्पॉट वरून थोडासा राईज झोन जातोय. यावेळी देखील क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटचा खेळाडू आहे. चेंडू आदर करतोय. लवकर फेकेल अक्षयकडे. तोपर्यंत एक धाव, चिकी धाव कंप्लीट केली जाते. 18 धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक तुम्ही पाहताय, ऐकताय, खेळताय, मी म्हणेल जगताय देखील. येस अंपायर, येस चेक केला जातोय. ऑब्जेक्शन, येस हे ऑब्जेक्शन आहे. अंपायर कॉल होता. थँक्यू. येस येस येस. टीमची टोटल जाऊन पोहोचली अगदी यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला. रिजन मध्ये चेंडू गॅदर केला, फेकला, वॉड थ्रो यार. मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. हे क्रिकेट आहे, इथे कला, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे एका धावेसाठी मजा आहे. आणि 1 रन पुन्हा एकदा चोरले. 1 रन तुमने चुराया जो सनम. दिनेश सर, चेंडू पटवा बिगिट करण्याचा प्रयत्न, क्रॉस पॅटर्न खेळून काढला. खेळाडू आहे अगदी वेगाने येतोय. वॉड थ्रो यार, वॉड थ्रो. अप्रतिम फेकी तेजस, अप्रतिम या तेजस मुकादम. एक चतुर खेळाडू, एक ऍक्टिव्ह खेळाडू मी म्हणेल या टीमचा. टीमची धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती. 20. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडतोय. बॅट स्विंग होते, अगदी बॅटीच्या बाजूने स्विंग करून निघून जातोय. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी.
एका साईडला अक्षय खेरे, दुसऱ्या साईडला तेजस मुकादम. या दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत धावसंख्येच्या पायामध्ये चांगल्या पद्धतीने बेड्या ठोकल्यात. मी म्हणेला ब्रेक पूर्णपणे लावला. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू शॉर्ट थर्डमॅनला विकेट. कॅच हातातून ड्रॉप होतीये आणि तब्बल 6 चेंडू मध्ये आता 4 धावा खर्च केलेत गोलंदाज अर्थातच अक्षय खैरेने. ओव्हरची समाप्ती होतीये 2 षटकांच्या अखेरीस. 21 धावसंख्या. बॅटिंग करते टीम चैतन्येश्वर खुटारी टीम. नाही अशी गाणी आहेत. 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आला. ग्राफ वरती होता शेअर मार्केट सारखा आणि त्यानंतर पूर्णपणे ग्राफ मार्केट शेअर मार्केट पडावा तसा ग्राफ खाली पडला. फक्त 4 धावा. कंजूस गोलंदाजी. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक कंजूस गोलंदाज ज्यानं फक्त धाव 1 दिली होती आणि 3 विकेट घेतल्या होता असा गोलंदाज निकेश पाटील गोलंदाजीसाठी दाखल झाला. किरण म्हात्रे, आकाश म्हात्रे शांत आहेत. ओहो बॅट फिरवली गेली आहे. निकेशची गोलंदाजी खऱ्या अर्थाने एखादा लेदर क्रिकेटर ज्या पद्धतीने गोलंदाजी सादर करतो, ज्या पद्धतीने हँड मुवमेंट असते, ज्या पद्धतीने चेंडू रिलीज पॉइंट असतो तशी या खेळाडूची गोलंदाजी आहे. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेली गोलंदाज अशी गोलंदाजी ताकदनिक येस निकेशला आहे अनुभव. कारण की गोलंदाजाची बॉडी लँग्वेज बरंच काय सांगून जाते. यावेळी देखील फटका थोडासा हवेमध्ये फसला जातोय. कॉल दिलाय तेजस मुकादम कडून. चुकी होणार नाहीये. चेंडूच्या खाली येतोय. ऑस्ट्रेलियन स्ट्राईक पकडली जाते. कॅच. फलंदाज माघारी. आकाश म्हात्रे बॅक टू द डकआउट. आज झाल्यानंतर तो दाखल झाला विशाल. या मॅच मध्ये देखील विशाल खेळ करावा लागेल. मागील मॅच खूप छोट्या फरकानं जिंकली आहे. मी म्हणेल की फक्त 1 धावेने. नशिबाचा 1% खिशात होता आणि तदनंतर सुटकेचा श्वास सोडला होता. घाम फुटला होता खेळाडूला आणि सध्या दाखल झाला मैदानामध्ये बॅटिंग साठी. अप्रतिम गोलंदाजी. निकेश पाटील जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा तो विकेट घेतो. एखाद्या खाणीतून हिरा काढावा, एखाद्या पत्त्यातून तुरुपचा एक्का हुकूम काढावा तसा या गोलंदाजाला संघ बाहेर काढत असतो बाबांची टीम. निकेश अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडूच्या अखेरीस 1 विकेट. देखील चेंडू बॅटची लीडिंग एज. विकेटचा पतन. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये विलन ठरतोय. 0वरती बाद होतोय कारण की त्याच्या समोर होता वेगवान गोलंदाज जो चेंडू नाही रखरखते आगीचे निखारे टाकतोय. अरे गोलंदाज आहे की तोफखाना आहे. 2 बॅटर गॉन. आकाश म्हात्रे, विशाल म्हात्रे बॅक टू द डकआउट. दाखल झाला. मागील मॅच मध्ये निकेश पाटीलच्या समोर हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती तो उभा होता. लगातार 2 विकेट त्याने घेतले होते. या मॅच मध्ये देखील लगातार 2 विकेट घेतले. आता पुन्हा एकदा तो उभा राहिला हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती. अप्रतिम गोलंदाजी. मागील मॅच त्यानं फक्त 1 धाव दिली होती आणि तब्बल आपण पाहिली तर 5 डॉट काढले होते. त्यामध्ये 3 विकेट होते. म्हणजे पहिल्या चेंडूमध्ये त्यानं धाव दिली होती. या मॅच मध्ये आता त्याने धावा खर्च केल्या नाहीयेत. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती गोलंदाज निलेश म्हात्रे सध्या मात्र स्ट्राईक वरती. एक फ्रेश बॅटर जो नुकताच आलाय. कॅप्टन माघारी गेल्यानंतर यष्टांच्या मागे मास्टरमाइंड कॅप्टन तुम्ही पाहताय जर्सी नंबर 7
मयूर पाटील जो संपूर्ण क्षेत्ररक्षण सजवतोय. बॅट फिरवली जाते, डॉट बॉल येतोय. तब्बल 4 चेंडू डॉट आले, 2 विकेट आलेत. ही गोलंदाजी आहे अर्थातच निकेश पाटीलची. वॉट बॉलिंग यार. चालणाऱ्या गाडीचं चाक काढून घ्यावं अशी गोलंदाजी, एखाद्या गाडीचा हँडब्रेक खेचावा अशी गोलंदाजी, फलंदाजाच्या संघाच्या पायामध्ये बेड्या ठोकाव्यात अशी ही गोलंदाजी आहे निकेश पाटीलची. गती परिवर्तन फसला जातोय हवेमध्ये, विकेटचं पतन होतंय. विनीत पाटीलने पकडले ही कॅच. वॉट कॅच अवघड होती, पण क्रिकेट यालाच बोलतात. सोप्या कॅचेस सुटतात त्याला क्रिकेट बोलतात, अवघड कॅचेस बनवल्या जातात त्याला तर क्रिकेट बोलतात. तब्बल 5 चेंडू आतापर्यंत सादर केले निकेश पाटीलनं, ज्यामध्ये तब्बल 3 विकेट आणि डॉट आले 2, म्हणजे एकही धाव दिली नाहीये असा कंजूस गोलंदाज, अफलातून गोलंदाज, अर्थातच वावंजी टीमचा हुकमी एक्का निकेश पाटील. व्हॉट बॉलिंग यार. थीम आहे वॉट स्ट्रोक, याला बोलतात दबावातून दबदब्यामध्ये येणं, आणि सध्या मात्र ते करून करतोय विकी मात्रेनं खेळलेला हा फटका. अर्थातच चैतन्य स्वयंकुटारी टीमला एक वेगळा अनुभव आणि वेगळी ताकद देईल. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती, विकेट गेले 3. वॉट स्ट्रोक यार, पूर्णपणे बैठा फटका होता, गर्रकन फिरला भिंगरी सारखा आणि चेंडूला पोचवला अगदी फाईनला. षटकार. वेलकम डीजे श्रीशा. लक्षात ठेवा, मॅचच्या दिशेने जाऊयात. अक्षय खैरे सफल झाला, बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी डोळ्याच्या बाजूने जातोय, कानाच्या बाजूने जाणारा चेंडू. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच, कारण की हे चेंडू मातीचा सुगंध घेऊन नाकाच्या जवळून जातात, कानाच्या बाजूने अगदी स्विंग करून क्या जनाब कैसे हाल है असे बोलून जातात. डॉट बॉल. अजून बराच खेळ बाकी आहे. किरण मात्र अकेला कापी आहे, हे विसरून चालणार नाही. यावेळी फटका अगदी खेळून काढला, थोडासा इनसाइड आउट जो ड्राइव्ह केला खेळाडू आहे. पहिली धाव तर कंप्लीट केली जाते, एकाच धावे होती, समाधानपैकी चांगली केली गेली. एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचली अगदी 28 या आकड्यावरती. 28 ऑन अ स्कोर कार्ड. विकी म्हात्रे सध्या आपण पाहिलं तर ज्या खेळाडूने षटकार लगावला होता
जिथे आपण पाहिले तर निकेश पाटीलच्या विरोधामध्ये जिथे मेडन ओव्हर जात होते तिथे त्यानं षटकार लगावला आणि सांगितलं रुको जरा, मी अजून बाकी आहे. संघानं मला यासाठी पाठवलंय कारण की त्यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि त्याचा विश्वास त्याच्या बॅटवरती आहे, त्याच्या बॅटचा विश्वास त्याच्या मनगटावरती आहे आणि अशी मॅचला वेगळी मजा येईल. बॅट लवकर फिरवली गेली, चेंडू निघून जातोय कारण की सध्या आपण पाहिलं गोलंदाजी तेवढाच हुशार निघतोय कारण की तू जेवढा हुशार आहे तेवढाच हुशार मीही. चेंडू सोडण्याचा ज्या पद्धतीने रिलीज पॉइंट आहे, हात वेगानं फिरला पण चेंडू खूप स्लोअर वन गेला. ही कला आहे, ही एका दिवसात मिळत नाही, यासाठी प्रॅक्टिस आणि रात्रीचे दिवस करावे लागतात. व्हॉट अ मॅच यार, 3 चेंडूचा खेळ झाला. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळून काढला. संपर्क साधावा. ओके, थँक्यू. गोलंदाजीसाठी जाऊयात. मला वाटतं अक्षय खैरेने फक्त 9 धावा दिलेत 12 चेंडू मध्ये. ही इकॉनॉमिकल गोलंदाजी आहे. इथे बऱ्याच गोष्टी घडल्याने एक विकेट देखील त्याच्या नावावरती राहिले. अप्रतिम गोलंदाजी. मात्र जेव्हा मॅच चालू झाली तेव्हा सांगितलं की बावनजी श्री मलंग बावनजी टीमची बॉलिंग अटॅक हा स्ट्रॉंग पॉइंट आहे. विनीत पाटील गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव ऍड होते. संपूर्ण जबाबदारी आपण पाहिले तर अर्थातच विकी मात्रेच्या खांद्यावरती आहे, ज्याच्याकडे संघ अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, आशेचा एकमेव किरण म्हणून पाहते. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, फटका तर थोडासा फसला जातो. मात्र फाईन मधून खेळाडू वेगानं आलाय, कदाचित दुसऱ्या धावेसाठी जाणार होता, मात्र दुसरी धाव कंप्लीट केली नाही जाते. ओव्हरथ्रो होतोय, मात्र संघ बोलत असेल विकी मात्रेला स्ट्राईक वरती आणायचंय. तो आला गेलाय. बॅटर OUT आउट, गॉन होतोय बॅटर, रन आउट होतोय. लक्षात घ्या दोन्ही टीम साठी
ही सूचना आहे. यानंतर खऱ्या अर्थानं धावा ज्या येणार आहेत तो फायटिंग स्कोर असेल, तो टार्गेट असेल. 34 धाव संख्या. 5 टू गो. गती परिवर्तन. वन हँडेड स्ट्रोक. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका. रिप्ले टेलिकास्ट पाहूया या फटक्याचा. अगदी ज्या पद्धतीने विकी मात्रेवरती विश्वास ठेवला, थोडा शफल झाला, तदनंतर मागच्या पायावरती बसला, एक हात सुटला, मात्र तरी चेंडू सीमारेषे बाहेर उचलून फेकून दिलाय. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48. 40 या धावसंख्येवरती 40. 40 धावसंख्या. टीमची धावसंख्या तब्बल 40. विकेट गेलेत 5, मात्र एकटा काफी आहे जो बॅटिंग करतोय. अर्थातच विकी मात्रे. एखाद्या अंधारामध्ये आशेचा किरण जसा येतो तसा अंधार दूर होतो, तसा हा खेळाडू आहे जो संघावरचा अंधार दूर करतोय. आता संपूर्ण जबाबदारी गोलंदाज विनीत पाटीलच्या खांद्यावरती आली आहे. यावेळी देखील फटका खेळत असताना थोडासा बॅलन्स निसटला, चेंडू देखील निसटला जातोय. 2 धावा कंप्लीट करण्याचा मानस जो आहे तो मात्र पूर्ण होतोय. या मॅच मध्ये नक्की घडतंय काय? वावंजे टीम एका साइडून विकेट तर घेऊन आले, मात्र दुसऱ्या साइडून कुठारी टीमचा मात्र अष्टपैलू खेळाडू शेवटपर्यंत लढतोय, शेवटपर्यंत पडतोय. हेच तर क्रिकेट आहे. तुमच्या समोर अडचणी आहेत, तुम्हाला अडवतात, पडतात आणि त्याच तर तुम्हाला घडवतात. अप्रतिम खेळ. फाईट कशी असावी? विकी मात्रे सांगतोय फाईट अशी असावी ज्यानं शेवटपर्यंत संघासाठी धडपड करतोय. धावा हव्यात आज मला, माझ्या संघासाठी हव्यात. 6 चेंडू तो 17 खेळलाय. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर अगदी सरळ खेळून काढल्या कव्हरला. अप्रतिम क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन मध्ये चेंडू पकडून फेकला. आता विकी मात्रे नॉन स्ट्राईकला जातोय. आता काय घडेल? कारण की संघाची धावसंख्या आता स्थिर राहिली आहे 43. अजून 2 चेंडू बाकी आहेत. विनायक मात्रेला सध्या स्ट्राईक मिळतले. या संघाचा संकटमोचक विनायक या मॅच मध्ये धावा आता 2 चेंडू मध्ये किती करेल? कारण की जो धावा करतोय तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. आता स्ट्राईक वरची जबाबदारी वाढली. ओहो, थोडासा बाहेर व्हाईट बॉल. येस, एक्स्ट्रा धाव. ही महत्वाची धाव असेल. आता गोलंदाजी करणारी टीम सांगते आम्हाला चेक करायचंय. थर्ड अंपायर शेवटी त्यांनी घेतलाय आणि चेंडू थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये टाकला जातोय. व्हाईट साठी सध्या डिसिजन असेल पेंडिंग. आदरणीय सागरजी पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय दीपकजी मस्कर साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम साहेब. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. अगदी हा व्हाईट बॉल आहे, थर्ड अंपायर कॉल. कहाणी में ट्विस्ट. एक धाव जी महत्वाची ती भेटली जाते. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 44 धावा. 44. हलक्यातनं फक्त कट केला, गॅप शोधून काढला, वाट शोधले, चेंडू अगदी कार्पेटला गुरगुल्या करत 2 खेळाडू आहेत तिथे. मात्र आता धावा कंप्लीट केल्या जातात तब्बल 3. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. याला बोलताची त्याची चाल, हरणाची गती, कमेंटमेंट आणि ऍक्शन, या तिन्ही शब्दांचा अर्थ. दमला थोडासा विकी मात्रे खाली बसलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. एक खरं
जर्सी नंबर 45 आणि या 45 जर्सीचे बरेचसे रेकॉर्ड आहेत. तशी इनिंग खेळलाय 47 1 टू गो. एक चेंडू आता बाकी आहे. 5 ओव्हर मध्ये 50 पण चांगलं टार्गेट पकडू शकता आणि पहिल्यांदाच मला वाटतं या 3 धावा धावून घेतल्या जातात या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये. 1 टू गो. एक चेंडू आता शेवटचा या इनिंगचा. 47 धाव संख्या 47. ओहो ओहो अपूर्णपणे पॉपिंग रिचच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक वेगळी आधा मात्र तोपर्यंत आपण पाहिले तर फक्त एकच धाव भेटतीये आणि आता धाव संख्या जाऊन पोहोचते 48 आणि 49 धावेचं आव्हान ठेवलं गेलंय. अर्थातच श्री मलंग बाबांजी टीमच्या समोर 49 रन्स टू विन. सन्माननीय बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि प्रकाश जोतातील नाईट खऱ्या अर्थाने प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धेचे दमदार सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर मोतीराम शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत बुर्दुलगाव खऱ्या अर्थाने जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल 40+ क्रिकेटर सागर पाटील बुर्दुल यांचं आगमन झालेलं आहे आणि भीमशेठ धरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीने माजी सरपंच उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. मोतीराम शेठ पाटील साहेब माजी सरपंच बुर्दुल आणि दरे साहेब यावं आपण व्यासपीठावर. तुमचं सरसे स्वागत आहे. बघा आमच्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सने पूर्णतः ज्यांना फोकस केलेला आहे. संदेश शेलके बघा आमची या स्पर्धेची आन बान आणि शान सन्मान्य माजी सरपंच समेवेत आम्ही इथे पाहतो. राम दरे माजी उपसरपंच नितलास, त्याच्यानंतर आमचे हरिचंद्र पावशे क्रिकेटचा आनंद घेत असताना शौर्य 11 भरत इटकर क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहेत. बघा गौरव भोपी एक स्टायलिश क्रिकेटर आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही इथे आमंत्रित करतो. सिद्धी ग्रवले एक चेंडू बघा, एक चेंडू जर फेकला आणि जर षटक नव्याने सुरू झालं तर समजा तुम्हाला 2 धावाने दंडित केलं जाईल. आता नवी मुंबईचा आणखीन एक गोड आवाज राहुल
पहिला आपण आवाज ऐकला, पहिल्या सत्राचा आवाज ऐकला किरण मस्कर नवी मुंबई. आता आपण राहुल सिरसाट नवी मुंबई यांच्याकडे आपण बोलूया. येस, थँक्यू किरणजी मस्कर सर आणि महागुरु. तर सन्माननीय सागर पाटील बुर्दुल यांचे परममित्र माणिकशेठ पाटील, माणिकशेठ यांचं आगमन झालेलं आहे. या सागर पाटील आणि माणिकशेठ पाटील व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. 30 बॉल मध्ये 49 रन्स लक्ष्य आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली. टीम श्री मलंग स्पोर्ट्स वामनजी या टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल ओमकार पाटील साठी होता, परंतु लाईन मिस केली ओमकारने. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज किरण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आला, आपल्या इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा रोखायच्या आहेत टीम चैतन्येश्वर कोठारी या टीमला या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी. हा दुसरा बॉल देखील लाईन चांगली होती. सलग बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवतोय, कारण धावा रोखायच्या चैतन्येश्वर कोठारी या टीमला आणि या धावा पूर्ण करायच्या टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजी या टीमला. किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. किरणचा हा बॉल बॉटमॅनचा चांगला वापर केला, लॉफ्ट केला, वाईडिश लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल पूर्ण केली बॅट्समन ओमकार पाटील यांनी. 1 रनच्या साह्याने टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमचं स्कोरबोर्ड देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. 48 रन अजूनही पूर्ण करायच्यात येणाऱ्या बॉल मध्ये. 3 बॉल मध्ये आतापर्यंत एकदा खर्च केली. बॉलर पुन्हा एकदा किरण सज्ज होते. मयूर साठी हा बॉल लॉफ्ट केलाय मयूरने. फटका चांगला आहे, एलिव्हेशन थोडस जास्त होतं. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 6 रन साठी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. आणि धाबा पूर्ण करायचे आहेत ते म्हणजे 42 रन. 26 बॉल 42 रन. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय, चेंडू येतोय गलीच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 4 रन साठी आणखीन एक दमदार स्ट्रोक हा चौकार. अकरा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. लाईन चांगली होती, टप्पा पडला, थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसी घेतली, थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावलाय. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्री मलंग स्पोर्ट्स वामंजे या टीमच्या धावफलकावरती धाबा होतात, त्या म्हणजे बिनगडी बाद 11 रन. 11 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 थरार आपल्याला पाहायला मिळते. विकास हेच माझं धोरण अशी दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणजे सरपंच आदरणीय शरद शेठ पावशे साहेब. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी शैलेश दादा पावशे, त्याचबरोबर प्रमोद दादा पावशे व त्याचबरोबर संपूर्ण संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जॉईन झालेत. जे मायबाप प्रेक्षक नवीन असतील त्या चॅनलवर तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या ज्या स्पर्धांमध्ये आई एकविरा चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. विशालचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळ आहे, परंतु या मोमेंटला थोडंसं जजमेंट चुकलं फिल्डरचं
आणि फक्त एकच धाव. प्रयत्न जरूर चांगला केला. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड होती चेंडूवर. एक धाव फक्त खर्च केली आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला डीप मिड विकेटच्या दिशेने. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. भरपूर वेगाने धावला फिल्डर विकी म्हात्रे. एक दर्जेदार स्टॉप देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे बॉल त्यांनी स्टॉप केला. मयूर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकर बॅट्समन लॉफ्ट केलाय. ओमकारने एक सिंगल कंप्लीट होते. चांगली फिल्डिंग किरणच्या माध्यमातून आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 14 रन. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत अभिजित जर आपण पाहिलं तर मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखले गोलंदाज विशाल म्हात्रेने. विशालचा हा बॉल आणखीन एक लॉफ्ट केलाय. विकी आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा फंबल झाला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. सध्याच्या घडीला संयम आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आक्रमण केलंय. फटका बेमिसाल मयूर म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. लॉंग अँड हाय 6 रनसाठी हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. मयूर म्हात्रेने 1 रनच्या साह्याने 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्री मलंग स्पोर्ट्स वामनजी या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. बिनगडी बाद 23 रन 23 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. समीकरण आहे येणारे 18 बॉल आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत त्या म्हणजे 26 धावा. सामना थोडासा सोपा झालाय टीम श्री मलंग स्पोर्ट्स वामनजी या टीम साठी. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम श्री चैतन्येश्वर कोटार टीम विशाल दादा पण फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि मॅच त्वरित चालू करा. नेक्स्ट मॅच सिद्धी करवले आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये शौर्य 11 भैरवदेव रिडगर या 2 बलाढ्य टीम मध्ये नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 3 आणि आकाश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. आकाशचा पहिला बॉल आणि फलंदाज क्रमांक पहिला मयूर म्हात्रे मात्र खऱ्या अर्थाने जिलचित बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का. उपजिल्हा प्रमुख परेशभाई पाटील आणि 4747 एकनाथ पाटील माजी सरपंच बाबंजी यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा लवकरच आपल्या भेटीसाठी येणार आहे. प्रत्येक गावोगावी ज्यावेळेस तशा प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात त्यावेळेस प्रत्येक गावाला एक नवीन खेळाडू मिळत असतो.
गोलंदाज सज्ज होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक खेळायचा होता. तिलकरत्न दिलशनची आठवण जरूर करून दिली या फलंदाजाने, परंतु फटका फसला. चेंडूफळीचा संपर्क तुटल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. 23 रन नवीन फलंदाज तेजस मुकादम पाहायला मिळतोय. हलक्या हाताने दिशा दिली, एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. फेकी थोडीशी गचाळ राहिली, परंतु बॅकअपसाठी फिल्डर तैनात होता. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 25 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर या मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल टीम चैतन्येश्वर कोठारी या टीमला, तर विकेट प्राप्त करावे लागतील. डॉट बॉल जरूर रिलीज करावे लागतील. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आणखीन एक फलंदाज तेजस मुकादम बाद होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. लॉफ्ट केलाय फटका, चांगला कव्हरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर होता. चांगली फिल्डिंग, एक सिंगल फक्त पूर्ण होते. नवीन फलंदाज मोबिन शेख मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. येणारे 13 बॉल आणि 23 रनची गरज. ऑन स्क्रीन आपण पाहतो या स्पर्धेचे जनक आदरणीय शरद शेठ पावशे साहेब. अप्रतिम दर्जाचा हा बॉल, लाजवाब डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट, समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू आणि 23 रनची गरज. आकाश मात्रेचं कौतुक करावं लागेल, कारण अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या षटकामध्ये आणि 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. 2 गडी बाद 26 रन. डीजे प्लीज. टीम चैतन्येश्वर कोठारी, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. ओव्हर क्रमांक 4 आणि या 4थ्या ओव्हर साठी आमंत्रित केले. गोलंदाजीच्या मार्कवर स्वतः टीमचा महानायक विशाल म्हात्रे येईल गोलंदाजीच्या मार्कवर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 12 बॉल 23 रनची गरज.
गोलंदाज सज्ज होतोय. विशाल मात्रे हे षटक तेवढंच महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय आणि चेंडू चाललाय 6 रनसाठी. यस, पहिल्याच बॉलवर वेलकम षटकार. स्वागत केलं विशाल मात्रेचं षटकाराने. तर फिफा फुटबॉल मधले संगीत आपण ऐकलं DJ मास्टरच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा जसा पडला त्यानंतर चेंडूने वळण घेतलं. ते विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलची समाप्ती होते. 10 बॉलमध्ये आता मात्र 17 रनची गरज आहे. 10 चेंडू आणि 17 रन. आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. उंची भरपूर आहे. फिल्डर तैनात होता डीप मध्ये. अप्रतिम दर्जाचा झेल टिपला आणि फलंदाज मोबिन देखील बाद होताना पाहायला मिळतोय. षटकार आला त्यानंतर थोडासा दबाव वाढला होता, परंतु त्या दबाव तंत्रामधून निघलं चैतन्येश्वर कोठारी संघ. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. नवीन फलंदाज कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. समीकरण बदललंय. 9 बॉलमध्ये 17 धावा, 9 चेंडू 17 धावा, 17 धावा 9 चेंडू, 9 चेंडू 2 षटकार, 1 चौकार, 1 धाव, 1 धाव, 1 चौकार, 2 षटकार. आणि आता मात्र 9 बॉलमध्ये 17 धावा पूर्ण करायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजी या टीमला मिस्टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. सहज विशालने टिपला हा झेल आणि सलग बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केलाय. कुणाल पाटील देखील कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 8 बॉल आणि आता मात्र 17 रन. डीजे प्लीज. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. समीकरण बदललंय. 8 बॉल आणि 17 रन या मॅच मध्ये रंगत निर्माण केली या ओव्हर मध्ये. हा धीम्या गतीचा बॉल. पहिल्या बॉलवर षटकार आला. असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा खर्च केल्या जातील या षटकामध्ये, परंतु ज्या प्रकारे बॅट्समन मोबिन बाद झाला त्यानंतर कुणाल देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर विकेट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. कधी वर्चस्व गोलंदाजाचं तर कधी फलंदाजाचं. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला ज्या प्रकारे षटकार आला बॅट्समन विनीत पाटीलच्या बॅटमधून आणि या मॅच मध्ये पुनरागमन केलंय टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजी या टीमने. समीकरण बदललंय. 6 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज. धावा खर्च केल्या. 2 षटकार आले. त्यामधील पहिला षटकार आला पहिल्या बॉलवर आणि शेवटचा षटकार आला तो म्हणजे शेवटच्या बॉलवर. एक चांगली क्रीडा दर्जेदार ही क्रीडा स्पर्धा आपल्या समोर साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण जांभुळेश्वर क्रीडा नगरी आज संपूर्ण सजली. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय
6 बॉल मध्ये 11 धावा पूर्ण करायच्यात. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल? विशाल म्हात्रे यांच्या माध्यमातून जयेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. आज जर आपण पाहिले तर चैतन्येश्वर कोठारी आज संघ मात्र जरूर खऱ्या अर्थाने खेळतो आणि संपूर्ण म्हात्रे परिवार या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज तुम्हा सर्वांना एकत्रित याच टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाने केले. अनोळखी नाताच मैत्रीच्या स्वरूपामध्ये जोडले याच टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाने. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी साइड स्क्रीनचा वेध घेतलाय. समोरच्या दिशेने खेळलाय हा स्ट्रोक. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका असतो तो म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक आणि तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार. सलामीवीर बॅट्समन ओमकार पाटील अजूनही झुंज देतोय विजय संपादन करण्यासाठी. जर तुमची सुरुवात चांगली असेल ना तर तुमचा शेवट देखील तेवढाच चांगला होतो आणि हेच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमच्या बाबतीत. 5 बॉल मध्ये 5 रन पूर्ण करायचे आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. 1 धाव देखील पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल ला जवाब. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक विकी म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मैदानाच्या चौफेरीन विकी म्हात्रेने आजच्या दिवसभरामध्ये भरपूर चांगली फिल्डिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाली. मेगा स्क्रीनवर आपण तुम्ही पाहताय ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका फिल्डरसाठी भरपूर महत्वपूर्ण असते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय वेगाने धावलाय. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड होती. चेंडूवर नियंत्रण चांगलं होतं आणि सामन्याचे चित्र बदलत असताना समीकरण बदललंय. येणारे 4 बॉल आणि आता मात्र 4 रनची गरज. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आदरणीय शरद शेठ पावशे साहेब, त्याचबरोबर महागुरु एम टी गडगे सर देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर पंच अनिलजी टेंबे सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल. पुन्हा एकदा धोक्याची शक्यता आहे की काय आणि या मोमेंटला थर्ड अंपायर फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय या ठिकाणी जसा बाद झाला समीकरण बदललं. येणारे 3 बॉल आणि 3 रनची गरज. 6 बॅट्समन आतापर्यंत गमावलं टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमने. तर विनंती असेल की व्हाईटिश लॉंगॉनच्या दिशेने जी ब्लॅक कलरची कार आहे समोरच्या दिशेने व्यासपीठाच्या समोर क्रेटा कंपनीची जी कार आहे इलेक्ट्रिक
जी ब्लॅक कलरची कार आहे कृपया करून ती कार योग्य जागेवर पार्क करा. तीन बॉल आणि 3 रनची गरज. व्हॉट अ मॅच. मगाशी देखील अशाच प्रकारचा सामना आपल्याला पाहायला मिळालाय पहिली मॅच, परंतु एक धाव देखील पूर्ण झाली. सेकंड रन साठी कॉल आणि फक्त एकच धाव. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. शेवटचे 2 चेंडू आणि अजूनही 2 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. मगाशी धावा डिफेंड केल्या होत्या टीम चैतन्येश्वर कोठारी या टीमने, परंतु सध्याच्या घडीला 2 बॉलमध्ये 2 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे राहुल. तर दोन्ही बॅट्समनना खऱ्या अर्थाने स्ट्राइक सोडावे लागेल. 2 बॉल आणि 2 रनची गरज. एक लाजवाब मॅच. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल जरूर आहे. रनआउटची संधी आणि या क्षणाला फलंदाज बाद होतोय. मॅच मध्ये येतो एक नवा ट्विस्ट. 1 बॉल आणि आता मात्र 1 रनची गरज. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारी ही दुसरी मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. जसं चित्र पहिल्या मॅच मध्ये टीम चैतन्येश्वर कोठारी या टीमचं राहिलं टीम वागेश्वर 11 हरिग्राम या टीम सोबत, आणि सध्याच्या घडीला आता देखील तशाच प्रकारचं सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल आणि आता मात्र 1 रनची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निकेश पाटील गोलंदाजी करत असताना निकेश पाटीलची कमाल राहिली, परंतु सध्याच्या घडीला फलंदाजीमध्ये देखील त्याला 1 बॉलमध्ये 1 रन काढायचे आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये सातत्याने आपण असे अनेक सामने पाहिलेत की 1 बॉलमध्ये 6 रन होतात, परंतु कधी कधी 6 बॉलमध्ये एकही धाव होत नाही. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या टीम चैतन्येश्वर कोठारी. नुकतीच आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली 40+ ची. त्या स्पर्धेत देखील 6 बॉलमध्ये 1 धाव न होताना आपण पाहिली. एक बॉल आणि 1 रन. दबाव दोन्ही टीमवर आहे, परंतु जिंकायचं प्रत्येकाला. प्रदर्शन चांगलं विजय निश्चित, प्रदर्शन खराब पराभव निश्चित. 1 बॉल आणि 1 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, आणि जर सामना आवडला असेल मायबाप प्रेक्षकांना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या मॅच साठी. कारण आपण जर पाहिलं 1 बॉल आणि 1 रनची गरज. एक बॉल आणि 1 रन. एक दर्जेदार स्ट्रोक केला आणि सामना जिंकलाय टीम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या टीमच्या माध्यमातून. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच निकेश पाटील. 3 धावा 3 विकेट ज्याने प्राप्त केले. सलग दुसऱ्या वेळेस तसा विक्रम त्याने केला. तर थँक्स राहुल. आता जी लढत झाली श्रीमलंग स्पोर्ट वावंजे क्रिकेट संघाने सामना इथे अतिशय चांगल्या प्रकारे नेतृत्व कामगिरी साकारली, सक्षम कामगिरी साकारली, आणि त्याच्या जोरावर फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण